आपल्यासोबत बच्चूभाऊ कडू आहे. खरं तर त्यांच्या हाताला एका माई माऊलीने एक हाताला बांधलं होतं आणि म्हटलं होतं की कर्जमाफी घेतल्याशिवाय वापस येऊ नका. खरं तर तीच वेळ आज आलेली आहे आणि ऐतिहासिक बैठक ठरणार का? आज मुंबईत होणारी बैठक ही शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरेल का? शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या आंदोलनासाठी एक ऐतिहासिक ठरेल का? कारण पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र झाले आहे. बच्चूभाऊ आहे. बच्चूभाऊ काय सांगाल? हाताला बांधून तुम्ही आले होते. नाही, या मायमाऊलीनं मला येता हे बांधली आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं खरं तर. ते म्हणतात नवऱ्यामागच राहावं लागतं आम्हाला, चिंता असतं. हे कधी फास आत्महत्या करेन काय? कारण नेहमी ते बोलत राहतंय. त्याच्यामुळं आता मुक्तीशिवाय ह्याचं टेन्शन जाणार नाही. कारण येणारं काही आवक नाही. घर विकाव किंवा गाय म्हशी विकाव ते विकून सुद्धा कर्ज फेडू शकत नाही. ओला दुष्काळ आहे आणि आता आवक काहीच नाही आहे. आणि त्याला टेन्शन तणावमुक्त कर्जमुक्तीशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून तिनं मला त्या माऊलीनं आम्हाला हे बांधलेलं आहे. ह्या एका एका धाग्याचं आम्ही ऋणात राहू कर्जाच्या आणि ह्याच्यावर. तिला मुक्त केल्याशिवाय आम्ही राहू नये. सरकारनं निर्णय सकारात्मक घ्यावाच. नाही घेतला तर बच्चू कडू प्राणाची बाजी लावायला तयार राहील. नक्कीच तुम्ही प्राणाची बाजी लावायची गोष्ट करताय. कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती तुम्ही हां, मुक्तीच महत्त्वाचं आहे. कारण त्याला पुन्हा कर्ज घेता आलं पाहिजे आणि फेडता आलं पाहिजे. त्याची तेवढी ताकद त्याला दिली पाहिजे आणि ते करण्याची ताकद सरकारकडे आहे. ते जर दिली तर मोठे आशीर्वाद देवाभोले भेटू शकतं. मोठा आशीर्वाद देवाभाऊ भेटू शकते. तो शब्द दिला होता तो पूर्ण केला पाहिजे देवाभाऊ. बिलकुल त्यांनी त्याच्याहून मुकरावं नाही. तिथून कायम राहावं. त्या शेतकऱ्याची त्यांनी परीक्षा घेऊ नये, ह्या अपेक्षा आहे. आज तारीख घेऊन येणार आहे. नेमकं काय तुमची भूमिका असणार आहे? काय ठोस काय मिळालं का कर्जमाफी मिळाली असं समजताय? तारीख कशी कर्जमाफी करणार आहे? कारण 20 वर्षापासूनचा थकीत असलेला शेतकरी आहे. महात्मा फुले, शिवाजी महाराजांच्या कर्जमाफीमध्ये नाव आहे पण पैसे नाही आले, अशी पण अवस्था आहे. ह्या सगळ्या प्रोत्साहन असणारा काही थोड्या पीक कर्जाव्यतिरिक्त थोडे कर्ज घेतले आहे, तोही सुद्धा संकटात आहे. ह्या सगळ्यावर चर्चा करू. या नियमित कर्ज भरणाऱ्याच्या अनुषंगाने तुम्ही काही विचार केलाय का? कर्ज भरणाऱ्यांचे पण पैसे दिले पाहिजे. कारण त्यानं सगळं सोनं गिनं गहाण ठेवून व नवीन कर्ज भेटावं याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. पण त्याला याच्यातून बाहेर काढू नये. आज मुंबईत बैठक होणार आहे. किती वाजता बैठक होणार आहे? तुम्ही किती वाजता जाणार आहे? कोण कोण आता मला इथून निघालं पाहिजे. 7 वाजता बैठक होईल. कोण कोण जाणार आहे या बैठकीमध्ये? काय ठरणार आहे? ते नेते मंडळी ठरवणार सगळे. पण आज तुमच्या पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे शेतकरी नेते खरं तर आले होते. शेतकरी मोठ्या प्रमाणात. हे त्यांचं मोठेपण आहे खरं तर. माझ्यासारख्या एक लहान असणाऱ्या कार्यकर्त्यासोबत एवढी मोठी नेतेमंडळी एकत्र झाली आणि ते एकत्रित लढली, हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि सगळ्या पक्षानं म्हणजे काँग्रेसनं आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचा आभार आहे. राष्ट्रवादीनं पवारसाहेबांच्या गटानं पण पाठिंबा दिला. खुद अमर काळे आणि अनिल देशमुख होते आणि तुमचे जरांगे पाटील सुद्धा. आम्ही सगळ्या ओबीसी नेत्यांना, सगळ्या दलित नेत्यांना, सगळ्यांना, प्रकाशजी आंबेडकरांना पण आम्ही पाठिंबा मागितला होता. त्यापैकी जरांगे साहेब आता इथं आहे. त्यांनीसुद्धा मी ओबीसी मराठा असं नाही, तर मी शेतकरी म्हणून येतो हा मोठेपणा घेऊन ते सुद्धा इथं येतं, त्यांचा आभार आहे. कुठेतरी पाठिंबा मिळालाय पण आंबेडकर साहेबांनी टीका सुद्धा केली ज्यावेळेस संत मंत्री होते. त्यांनी टीका करावं, तो त्यांचा मोठेपणा आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या व्यक्तिगत रागापोटी त्यांनी तो वक्तव्य केलं असेल. पण त्यांच्या रागामुळे शेतकऱ्याचं वाईट होऊ नये हे त्यांनी निश्चितच जपलं पाहिजे. शेतकरी सर्व जाती समाजात आहे, त्यांनी ते जपावं. कर्जमाफी आणि कर्जमुक्तीनंतर प्रश्न सुटणार आहे कारण की शेतकरी हा कायमचा म्हणजे त्याच्या दुःख पाचपावलीला म्हणजे पुजलेलाच असतो. त्यांचं दुःख नाश होण्यासाठीच आजचं एकत्रीकरण फार महत्त्वाचं आहे. एक नवीन आशावाद निर्माण झालेला आहे आणि हा आशावाद माझ्या शेतकऱ्याला आनंदानं जगवल्याशिवाय राहणार नाही. कर्जमाफीशिवाय इतरही काही महत्त्वाच्या मागण्या असतात कारण कर्जमाफीनं प्रश्न सुटणार नाही. शेतकरी शेतकऱ्याच्या मागण्या आहे. अजूनही सोयाबीन खरेदी केली नाही, कापसाचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही. MP मध्ये भावांतर योजना आहे, ती महाराष्ट्रात कशी सुरू करता येईल, ह्या सगळ्या विषयावर. कारण हा मोठा विषय आहे, कित्येक वर्षाचा, वर्ष हा रेंगाळत असलेला प्रश्न आहे. तो 1-2 याच्यामध्ये होणार नाही. निश्चितच त्याला एक आता काय झालं आहे का, आता ते मूठ बांधल्या गेली. एकदा मूठ बांधली गेली का फाईट व्हायला सोपं जातं. तरी वाटतं का आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल शेतकऱ्यांसाठी? तुम्ही ज्या हे आता देवाभाऊवर आहे. काय आशा आहे देवा? भरपूर अपेक्षा आहे. त्यांनी सगळं द्वेष, रोष सगळा बाजूला ठेवून, श्रेयवाद बाजूला ठेवून शेतकरी म्हणून ह्या मीटिंगकडे ते पाहणार. या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? शेतकऱ्यांना देईल मी, त्याच्यातला काही फार मोठा विषय नाही आहे. सरकारला देईल, सरकारनं जर ते केलं तर. आमच्या सगळ्या नेते जे सहभागी झाले त्यांना देईल. आज बैठक होतील तुमचीवाली पहिले स्थानिक लेवलवर सगळे पदाधिकारी, ते कुठं होणार आहे?
ती काय माहीत, मला माहीत नाही. आता 7 वाजता हे माहीत आहे, सह्याद्रीला होईल वाटतं. आजची नागपुरातली तुमची बैठक आत्ता मंगल कार्यालयात आहे. आमच्या आंदोलन काय धो पाऊस पडला. कुठल्या आहे मंगल कार्यालय? मंगल कार्यालय माहीत नाही, कार्यकर्त्यांना ठरवलंय. त्या मंगल कार्यालयात सहभागी होणार. नक्कीच कुठेतरी आज बच्चूभाऊची जी बैठक आहे ती स्थानिक पातळीवर होईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल अशी त्यांनी भावना दाखवली. ज्या माऊलीनं तिच्या हाताला बांधलेलं होतं त्या माऊलीचं कर्ज आहे ते फेडण्याचा आज प्रयत्न असणार आहे असंही बच्चूभाऊंनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.